तो शांताराम नाईक काकांचा सन्मान होतोय. मी नितीन दादा भोईर यांना विनंती करतोय, सौभाग्यवती मंजुलाताई प्रभाकर ओगे यांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जाणार आहे. सन्मान मंचावरती केला जाणार आहे. आज उपस्थित म्हणून आपण पाहिलं तर या मंचावरती तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आहे, तो सन्मान आपण करूयात. मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत, तिथे फायरिंग सुरू आहेत. धीरज पाटीलची अफलातून बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिला जाईल अक्षय मातल्यांना. मी आदरणीय प्रभाकर ओगे साहेब, जोडीला प्रदीप नरसाहेब आणि नाईक काकांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते अक्षय मातले यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो त्या ठिकाणी दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिला जातोय. आणि सुरुवातीला अक्षय मातल्यांना दिला जाणार आहे. आणि अक्षय मातले यांनी सांगितलं की हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मी डेडिकेट करतोय आतिश पाटील यांना. आतिश पाटील यायचं. आतिश, व्हाईट बॉल अंपायरच्या ठिकाणी घोषित करतायत. आतिश यायचं. डेडिकेट आतिशला केलाय अक्षयजी मातले यांनी. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आतिशला दिला जातोय. अगदी त्यांच्या आत्याच म्हणूयात, प्रभाकर जोग या आत्या आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. आतिश पाटील यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. प्रभू झालेल्या संघाचा सन्मान प्रभाकर ओगे साहेबांच्या शुभ हस्ते धीरेंद्र भगत, जे पराभूत झालेल्या संघाचे कॅप्टन आहेत, त्यांचा सन्मान होणार आहे. आज धीरू भगत आपल्या परिसरातील V24 संघाचे मामांचं देखील नेतृत्व आपल्या पुढे येत आहेत. भरपूर सारे नेतृत्व आपल्या पुढे येणार आहेत, त्यांना सर्वांना साथ द्यायची आहेत. आणि पुन्हा मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. आदरणीय प्रभाकर जोगे, मंजुलाताई, नाईक काका, नरजी, आपल्याही सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण जॉईन झालात त्याबद्दल सर्व सन्मान्य अतिथींचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा आभार व्यक्त करतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय, ऑन साईडला टर्न केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत पप्या, प्रफुल्ल तावडे पप्या, त्या ठिकाणी फील्ड करतात बॉलला. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळतात 15 धाबा, 15 ऑन स्कोर कार्ड. पुढील बॉल, फटका आणखीन एक खेळलाय, कडक खेळलाय, समोर खेळलाय. आमच्या कॅमेरामॅन साहिलच्या स्वागतासाठी सीमारेषेच्या पार षटकार. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 21-21. आक्रमण 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 सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जर पाहिला तर एकूण धावा धावफलकावरती सध्या 21-21. 1 मिनिट पंच, फक्त मागे जो मुलगा त्याला जाऊ द्या. त्याने आधी गेल टाकला आणि आता स्लो चाललाय. चला मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. NCC नारंगी वर्सेस RK डोंगरपाडामध्ये बिग बॅटल सध्या सुरू आहे, मजा येईल. ओ हो 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 हो, ज्या वेगाने बॉल टाकला त्याच वेगानं सरळ अगदी डोंगरावरती गेलाय बॉल, सीमारेषेच्या बाहेर. धीरज पाटीलच्या बॅट मधून षटकार. इथेही सामना लागला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. डोंगरपाडाचे 12वे खेळाडू आमचे DBNचे काही जण आहेत.
27-27. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धीरजचा राहिलाय. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर होईल कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आफ्टर फर्स्ट ओव्हर 27 बाय टीम NCC नारंगी. थँक्यू. एक ओव्हरचा केस संपला. धावा 27. मुकुल सोनार येत आहेत सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी. मुकुल. V24 बॉय चंदन सर संघाला विनंती. धीरू ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत कंप्लीट करा. मुकुल सोनार आल्यात समोर. संदीप किनी सँडी. ओ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. झेलची जी संधी. धीरूच्या हातामधून पुन्हा झेल निसटलाय. आजच्या दिवसातील मला वाटतं की दुसरा झेल आहे. एकदा पाठीमागे विकेट किपर असताना झेल सुटला. आता बरोबर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी झेल अगदी पॉईंटच्या बाजूला सुटलाय. जीवनदान कोणाला मिळालंय? जीवनदान मिळालं ते संदीप किनी सँडीला. एक दर्जेदार खेळाडू आहेत. एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने धीरज पाटील आतापर्यंत आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये 3 षटकार 1 चौकार 2 डॉट बॉल हे त्यांना फेस केलेत मुकुल सोनारच्या अगेन्स्ट. ओ जसा बॉल आलाय तसाच खेळलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. धीरज पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 34. सध्या आमचे डोंगरपाडाचे 12व्या खेळाडू आहेत. थोडं नाराज आहेत. अशा प्रकारचे बॉल आले तर चेहऱ्यावरती त्यांचे स्माईल येतात. टाळ्यांचा गजर त्यांच्याही माध्यमातून येतोय. धावसंख्या धावफलकावरती 34. सातत्यानं पाठीमागे 360 डिग्री मध्ये आम्हालाही फिरावं लागतं. आता तर पाठीमागे 12 खेळाडू आहेत. त्यांचे एक्सप्रेशन पाहणं गरजेचं आहे. पुढील बॉल. अशा वेळी एक जो माईक आहे ना तो खेळाडू कक्षामध्ये असायला हवा. कारण तिथून काही गोष्टीचे अगदी हालचाली घडतात. धावसंख्या 34. बरोबर डोंगरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आई कुसुमाई मातेचा जो बॅनर आहे त्याच्यावरती हिट झाला तर आदरणीय दत्तूजी यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग केलंय. एक कंप्लीट. मुकुलकडे फेकी होती. सिंगल त्या ठिकाणी. तर सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 35. उद्या होणाऱ्या मॅचेस आहेत त्याचाही ड्रॉ आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. डीबीएन लाईव्हच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे. फटका खेळलाय. संदीप किनी सँडी यांच्या बॅट मधून सजवलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. तिसरा पंचांना आता अगदी रेफर करण्यात आला. तिसरे पंच बिझी होणार आहेत. राकेश राऊत सर. भरपूर काही गोष्टीवरती सध्या अगदी विचार विनिमय आता केला जाईल. कॅच तर घेण्यात आला परंतु कॅच घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर स्पर्श झालाय का याही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी पाहूयात काय घडलंय. उद्या या मैदानावरती बरोबर 8 संघ खेळणार आहेत. वैतरणा अ गटातील पहिलाच मॅच कोसमाय खार्डी अ आणि झरीमरी डोलिव या 2 संघांदरम्यान होणार आहेत. उद्या दुसरा मॅच युवा ग्रुप वाडीव वर्सेस जय वाघोबा जांभूलपाडा. तिसरा मॅच आदर्श फणसपाडा वर्सेस श्री गणेश घासकोपरी
आणि चौथा मॅच श्रीराम कसराली वर्सेस कशीत. म्हणजे एका बाजूला चंद्रकांत असतील, पंकज असतील, जयवंत असतील यांसारखे खेळाडू, अमोल भगत तुम्हाला पाहायला मिळतील. जरीमरी डोलीव, हितेश असतील, भावेश असतील, अजय वैती, निलेश सोलंकी. आणि पंचांचं डिसिजन आलं OUT आउट. थँक्यू. दुसरा मॅच युवा ग्रुप वाढीव, देवेंद्र पाटील, कल्पेश पाटील आणि त्यांची एंटायर टीम तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये वाढीवमध्ये पाहायला मिळेल. जय वाघोबा, जांभूलपाडा, नागेश, अजित, रणजित असतील त्या संघामध्ये. नकुलला पण पाहू शकणार आहेत, विराजला पण पाहू शकणार आहेत. ही स्टारकास्ट जांभूलपाडा असणार आहेत. फणसपाडा, विकी पाटील, सौरभ पाटील, रोहित त्यांना तुम्ही त्या संघाच्या माध्यमातून पाहू शकतायत. अनेक सारे खेळाडू फणसपाडाच्या अगदी उद्या मैदानावरती येतील. श्री गणेश घासकोपरी, महेश पाटील, विशाल पाटील, प्रसाद जाधव यांसारखे खेळाडू तुम्हाला श्री गणेश घासकोपरीमध्ये पाहायला मिळतील. श्रीराम कसराली, जय मात्रे, जयेश मात्रे, वैभव वैती, विकी वैती, रोहित, करण यांसारखे खेळाडू कसरालीमध्ये असतील. तर कशीचा संघ आहेत तो या मैदानावरती उद्या येतोय. भरपूर सारे खेळाडूंना अगदी या मैदानावरती घेऊन नारायण असेल किंवा त्यांचा संपूर्ण टीम तुम्हाला अगदी पाहायला मिळणार आहे. चर्चा होईल. मुकुलचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. हरीश यांच्या बॅटमधून फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतात. फिल्डिंग मिसफिल्ड भावेश मात्रेकडून. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. जिथे जिथे मिसफिल्ड होतात तिथे तिथे लगेचच मात्र रूपांतर केलं जात आहेत. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत. 37-37. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा दिला 37. या जाऊयात डीजे कडे, ऐकत संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. यशवंत दादा. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. हे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक आपण सध्या पाहतायत. आजचा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. उद्या तिसरा दिवस. वैतरणा विभागातील आपले अ ग्रुप आहेत, ए ग्रुप त्यामधील संघ जे आहेत तो तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. 2 ओव्हर नंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचल्या 37. पाठीमागच्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिलं तर 10 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 27 आल्या होत्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 37. उद्या याच परिसरातील संघ आहेत. खारडीचा पहिला मॅच आहे म्हणून प्रेक्षक वर्गांना विनंती असेल आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती आपली उपस्थिती खूप महत्त्वाची असणार आहेत. परफेक्ट 9:30 वाजता उद्या मॅचला सुरुवात होणार आहे. खर्डीचा संघ उद्या 9 वाजता मैदानावरती पोहोचणार आहेत. 9:30 ला मॅच सुरू होणार आहे. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. ओ काय प्रयत्न होते. प्रयत्न सुंदर परंतु फेकी थोडी खराब होती आणि त्या ठिकाणी 2 धाबा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एफर्टला दाद द्यावी लागेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पार तंबीरे. वॉटर फिल्डिंग परफॉर्मन्स. श्रेयस गुरव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 39-39. श्रमता अगदी डोंगरपाडाच्या टीममध्ये देखील आहेत परंतु सध्या NCC नारंगी त्यांच्यावरती सातत्याने ब्लास्ट करतायत, षटकार ठोकतायत. आक्रमण विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग धीरज पाटील आणि हरीश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ओ फटका सजवलाय समोरच्या दिशेने. ज्ञानेश फक्त बघत राहिले, पाहत राहिले. त्यांच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 6. थँक्यू. ही स्पर्धा पहिल्या दिवशी डिबेट लावली आपण पाहिलं तर जवळपास कालच्या दिवसामध्ये 33,000 लोकांनी पाहिली होती. आज जवळपास 22,000 लोकांनी पाहिल्यात. म्हणजे जवळपास 55,000चा आकडा जो आहे ना तो 2 दिवसामध्ये जाणता राजा खारडीच्या या स्पर्धेमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. आता 1 लाखाच्याही बाहेर जास्त होणार आकडा. फटका खेळला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक पार तंबीरे पुन्हा पुढे येत आहेत. फिल्डिंग चांगली करतात. आता योग्य थ्रो केलाय.
कारण पार्थला माहीत आहे त्यापूर्वी थ्रो जो होता तो चुकीच्या दिशेने झाला होता. आता योग्य अगदी थ्रो विकेट किपरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल तावडे पप्प्याच्या मात्र दिशेने मार्गेस होताना पाहायला मिळत. धावसंख्या 1 ने वाढल्यात. जाऊन पोहोचतात ते मात्र 46-46. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्या. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील बॉल ओ फटका तर सजवलाय. चाललाय खार्डीच्या गावामध्ये. पावे पंच दर्शवतात. धावा 2. दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 48-48 धावा. जसं उल्लेख केला की अगदी नारंगीच्या टीमच्या पाठीमागे अनेक जण सध्या या संपूर्ण मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. आकाश मांगेला देखील जॉईन आहेत. तेही मॅच पाहत आहेत. हे गंगाधर हेही सध्या मॅच पाहत आहेत. बरेच जण आहेत. आमचे अरुण मात्रे ही सध्या मॅचचा आनंद घेतात. खास करून व्हेजिटेरियन आहेत ते, असं नयन तांडेल्याने मला सांगितलं. अठ्ठेचाळीस धावा. पुढील बॉल हरीसाठी. ओ फटका खेळलाय समोरच्या दिशेने. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4. चौकार. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. अन पदर गेला न वर. अन पदर गेला न वर. पुरी जरा जपून कांदा धर. थँक्यू. धावफलकावरील धावा जर पाहिलं तर 52-52. आतापर्यंत 5 बॉल फेकून झाले सुरेश गुरवचे. 2 6 1 2 4. 4 नंतर आता येईल शेवटचा बॉल. डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 52-52. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. जावत डीजेकडे. ऐकूयात संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ आहे तो. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झालाय. शेवटचे 6 बॉल बाकी असणार आहेत. पार्थ अंबिरे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आर के डोंगरपाडा संघाच्या वतीनं शेवटचे 6 बॉल टाकायचे आहेत. पहिलाच बॉल पारचा पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. धीरज पाटीलच्या बॅट मधून षटकार. 6. काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. थँक्यू. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी राहुल पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी त्याच्या जवळपास आल्यात. 12 बॉल 44 44 धावा बनवला धीरज पाटीलने. अर्धशतकाच्या अगदी जवळ. काल राहुल पाटीलच्या 73 धावेची इनिंग 73 चे 8 षटकार ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आज धीरज पाटीलनं 6 षटकार ठोकल्यात. 1 चौकार. 366.67 च्या अगदी स्ट्राईक रेटनं त्यांना मैदानावरती बॅटिंग केलेत. हरी 4 बॉलमध्ये 8 धावेवरती त्याला सध्या साथ देत आहेत. पार तयार. पुढे टाकलाय बॉल. वेगवान बॉल टाकलाय. भावेश मात्रे त्या ठिकाणी फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे परंतु थांबवलाय. सिंगलवरती समाधान व्यक्त करतायत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 59-59. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये (3.2 चेंडू धावसंख्या 59).
4 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक इनवरती हरीश, गोलंदाज पार्थ, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती षटकातील पुढील बॉल घेऊन. वेगवान बॉल धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आहे. संधी आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटची. हरीशला परतावा लागेल, परंतु पंचाने सांगितलंय हा चेक केलं जाणार आहेत. तिसरे पंच आहेत, चेक करतायत. आणि तिसऱ्या पंचाचं डिसिजन आहे फळ डिलिव्हरी. नवीन बॅटर जतीन मांगेला मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जतीन मांगेला एका बाजूला, धीरज पाटील धावसंख्या धावफलकावरती 59-59. आतापर्यंत बॉल फेकून दिले त्या ओव्हर मधले तीन बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. धीरज पाटील 45. 45 हवेच्या आतापर्यंत इनिंग साकारले 13 बॉल मध्ये. गोलंदाज तयार, पार्थ, पुढील बॉल. षटकार ठोकलाय, अर्धशतकी खेळी मैदानाच्या मध्ये. धीरज आपली बॅट वरती दाखवा, आणि धीरजने या स्पर्धेतील ठोकलाय हे दुसरं अर्धशतक. 6. थँक्यू. मागील मॅच मध्ये देखील एनसीसी नारंगी संघ अगदी चांगल्या धावसंख्येपर्यंत, याही मॅच मध्ये 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.4 चेंडू फेकून झाले आहेत. पार्थवरती आक्रमण करण्यात आलंय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक इनवरती धीरज पाटील पुन्हा तयार. लोवर फुलटॉस बॉल घेऊन चेंडूला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक श्रेयस गुरव. वेगाने येतात पुढे, फेकी मात्र त्या ठिकाणी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, काम फिट, परंतु श्रेयस गुरव साठी तर टाळ्यांचा गजर करा. त्यांना अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपासून फेकलेला बॉल यष्टांवरती हिट होताना पाहायला मिळाला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने खेळाडूचा बोलबाला असतो, आणि मैदानाच्या मध्ये लेदरचाही तो क्लास दाखवतोय, आणि बरोबर यष्टांवरती त्यानं हा हिट केलाय. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 66. आता डान्सर पण इथे आल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये डान्स देखील करतायत. अंकुर भगत सध्या त्यांना पण पाहू शकतायत. दीपेश यांचे बंधू आहेत. अंकुर नावाने कमी ओळखतायत, पण मेंढी नावाने जास्त ओळखतायत. त्यांनी ते बरोबर सांगितलं की हो. चला, पुढील बॉल. लोवर फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. फिल्डिंग चांगली केल्यात. एक कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी हेमेंद्र मांगेलाची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत, आणि 2 धावेनं पहिला डाव या ठिकाणी होईल कंप्लीट. पहिल्या डावामध्ये धावसंख्या धावफलकावरती उभारण्यात आल्या आहेत 68. 68 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत, आणि 69 धाव्यांचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. तो RK डोंगरपाडा या संघाला अगदी रविवारच्या दिवसाचं तिकीट या मैदानाचं पक्क करायचं असेल तर इथून 69चा 69चा पाठलाग जो आहे तो मैदानावरती केला जाणार आहे का पाहूया. एक मिनिट थांबवतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल. या आपण प्रमोद सरांचा आवाज ऐकूयात. आजच्या दिवसातील शेवटची इनिंग. मी आयोजकांना विनंती करीन, आपल्या शुभ हस्ते आमचे जवळचे मित्र, समालोचक मित्र अक्षयजी साटम सरांचा सन्मान आहे. तो मी जय पाटील यांना विनंती करीन, जय आपल्या शुभ हस्ते मित्राचा आमच्या सन्मान होतोय, कारण 2 दिवस त्यांनी या स्पर्धेमध्ये दिल्यात. जाणता राजा चषक 2025
अक्षयजी साटम यांचा एक गोड आवाज या 2 दिवसांमध्ये आपण ऐकलेला आहात. मी जयजी पाटील यांना विनंती करतोय टाळ्यांचा गजर इथं जोरदार होऊ द्यात. समालोचक मित्र अक्षयजी सटम सरांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. मायची शॉल स्पर्धेची आठवण म्हणून जाणता राजा चषकात हे सन्मान चिन्ह आहेत. हे सन्मान चिन्ह देऊन टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अक्षयजी सटम सरांचा सन्मान करतोय. थँक्यू सो मच. या जाऊयात. बॉल 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 मैदानाच्या मध्ये शैलेश कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलावतोय प्रमोद सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. आणि आजच्या दिवसामध्ये 2 दिवस सातत्याने आपण पाहिलं तर अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. अगदी आज शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. वर्ष अखेरचा निरोप. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. असा सहवास तुमचा आयुष्यभर लाभो. चुकून जर मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसत खेळत आनंदात गेलं त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मनपूर्वक आभार. आणि या इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला उद्या सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि नवीन वर्षात अनेक चेहरे नवीन या क्रिकेटच्या मैदानात उतरताना पाहायला मिळतील. ग्रामीण क्रिकेट असेल त्यामध्ये आपण पाहत आहेत आज व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं आहे ते महेशजी भोईर साहेब यांनी. जाणता राजा चषक खारडी हे टायटल प्रत्येकाच्या हृदयात कप्प्यात बसलेलं आहे. कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट माणुसकीचं नातं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून मी उल्लेख केला की कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी माणुसकीच्या नात्याने खेळाडूंना चांगलं व्यासपीठ कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक नाही. परफेक्ट डिसिजन परफेक्ट लाईव्ह टेलिकास्ट परफेक्ट समालोचन परफेक्ट स्कोरिंग आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आमच्या लाडक्या आयोजकांचं हेच मात्र पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे ही स्पर्धा एक उच्च स्तराला जाईल यात ती मात्र शंका नाही आहे. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 0. एकंदरीत टार्गेट सेट केलं गेलं आहे 69. 69 धावा. काल राहुल पाटीलने 73 धावा जबरदस्त आक्रमकतेची खेळी केली होती. परंतु आज खऱ्या अर्थानं पप्प्याने प्रभावित केलं आहे. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तो कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग असेल का ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग. कोणती धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न केला नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड ऑफ द मार्क. पप्प्याच्या बॅटमधून 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर जाऊन पोहोचले गेले. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. याच वैतरणा विभागातील काही प्रेक्षक आलेले आहेत. मुकुल सोनार यावेळेला बॅट फिरते हातामध्ये. बॅटचं टॉप एज. यस मुकुल सोनार बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा धीरज पाटील आज फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. उलटाच बॉल होता ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत. कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद.
मनीष मॅग्निफिसंट कॅच. Bango, bango, bango. Mango, mango, mango. Bango, bango, bango. Mango, mango, mango. जो भी चाहो, जो भी मांगो, जो भी चाहो, जो भी मांगो, हाजिर हूँ तुम्हारे लिए. Bango, bango, bango. Mango, mango, mango. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी शेवटची ही मॅच पाहायला मिळते. ऑलरेडी सुपर 10 मध्ये संघ आपण पाहिले तर आई गावदेवी अंबोडी टीम, धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप, त्यानंतर आपण पाहिलं तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम, अशा पद्धतीने 3 संघ ऑलरेडी सुपर 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, सुपर 10 मध्ये जाऊन पोहोचेल. त्या संघाबरोबर खेळेल कोपरी या टीम बरोबर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. हॅट्रिकवर होता. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, चांगला फटका सजवलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार ज्ञानेशच्या बॅटमधून. सातवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. 69 धावांचा टार्गेट सेट करत असताना ज्ञानेश या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. प्रतिम चांगला बॉल होता. स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. हा बॉल बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 धावा. धीरज पाटीलने विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवला आणि विथ द बॉलने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना फक्त आणि फक्त 7 धावा देत एक महत्त्वपूर्ण सफलता जर आपण पाहिला, 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळवल्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 7-2. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 62 धावा प्रतिस्पर्धी संघ RK डोंगरपाडा या टीमला. सात धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तंत्रशुद्ध फटका टायमिंग सहित मात्र फेकून दिले या टीमचा बाहुबली. वन शॉट, क्लास टायमिंग 6. नचेगी सारी रात माया बजे खेलेगी सारी रात. नचेगी सारी रात माया बजे खेलेगी सारी रात. थँक्यू. काय षटकार आणि यावेळेला स्वागत भव्य केलंय ते जयचं. पहिल्याच बॉलवर आक्रमकता दाखवले. इरादे पक्के स्पष्ट केलेत की मी सहजासहजी हार मानणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप. मी कधीही हार मानणार नाही, हे त्याच्या डिक्शनरीमध्ये पाहायला मिळतं या पहिल्याच बॉलवर. क्लास. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. लगातार हा दुसरा षटकार. असं नाहीये मात्र पप्प्याचं की तो ताकदीच्या जोरावर खेळतो, तर तो टायमिंगच्या जोरावर खेळतो आणि विविध फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. व्हॉट अ बॅटिंग. क्लास. एकोणीस रन झालेत. आउटस्टँडिंग माइंड ब्लोईंग शॉट पाहायला मिळत आहेत. लगातार हा दुसरा षटकार जयच्या विरोधात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19-19. सामना बॅलेन्सिंग आहे. यावेळेला ऑन साईडला खेळलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 2च धावा मिळतील.
या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पप्पे आपल्या संघाला घेऊन जातोय. आर.के. डोंगरपाडा या टीमला 21-21. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना जयच्या विरोधात सुरेख गेम प्लॅनिंग केलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 48 रनची आवश्यकता आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना बॉर्डमॅनचा चांगला वापर केलाय, परंतु फिल्डरला निवडलंय. चांगला झेल, अप्रतिम कॅच सँडी किनी, ग्रेट कॅच. हलकीशी जंप पाहायला मिळाली आणि इथून आपण पाहिलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड. अंपायर्स कॉल आपण चेक करूया. बॅटरने सांगितलंय मात्र आम्हाला चेक करायचं आहे की एक्झॅक्टली मात्र सुरक्षित झेल आहे का. OUT आउट. फलंदाज बाद होताना पप्प्या गॉन. थँक्यू. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेले. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पप्प्याने चांगली बॅटिंग केली होती, परंतु उंची जास्तीत जास्त त्या बॉलला प्राप्त झाली आणि त्यामुळे तो बॉल क्लिअर होऊ शकला नाही. कारण ऑफ साईडला हवा पूर्णपणे थांबली गेले. लॉंग ऑफ वाईडिश नव्हता आणि त्यामुळे सँडीला एक सहज झेल शक्य झालं. बॅटचे एज घेत असताना चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. आता विजयासाठी 47 रनची आवश्यकता आहे. ताबडतोड फलंदाजी धीरज पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिली. जबरदस्त बॅटिंग करत असताना षटकार चौकारांचा पाडा त्याने बोलला आणि त्यामुळे 52 रन्स त्याच्या बॅटमधून 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना आपण पाहू शकलात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. 1 2 3. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 23. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 46. दोन षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. वाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. कॅलिबर खेळाडू आहे ज्ञानेश, नो डाऊट अबाउट इट, परंतु आता संघाला खूप गरज आहे. संकटातून संघ यावेळेला बाहेर काढेल का. यावेळेला अप्रतिम फोर्स केले. या बॉलला सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता
थँक्यू. 32 रन झालेत. विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. एकंदरीत 30 रन झालेत. विजयासाठी 39 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ब्रिलियंट शॉट. आता 39 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर. निशांतला आपण पाहतायत. निशांतचा हा बॉल ह्या वेळेला अतिशय चांगला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. फील्ड करतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 10 बॉल आहेत. 38 रनची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र क्लायमेट थोडंसं चेंज झालंय परंतु धावा येत आहेत हे मात्र बॅटर यावेळेला स्पष्टपणे दर्शवत आहेत. जरी हवेचा झोत थांबला तरी सुद्धा आम्हाला यावेळेला काहीच इफेक्ट पडणार नाही. थोडंफार कधीतरी ॲडव्हान्टेज मिळतो परंतु तुमच्याकडे प्रॉपरली टायमिंग असेल तर कोणत्याही गोलंदाजासमोर तुम्ही चांगली बॅटिंग करण्याचा एक मानस ठेवता. ते करावं लागेल. इथून जर आपण पाहिला तर नो बॉल चान्स घेतला. नो +2 एकंदरीत मिळतील 3 बिमरच्या स्वरूपात प्लस फ्री हिट मिळेल. पार्थला आता मात्र यावेळेला चांगला फटका खेळावा लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. बॉल फेकून झालेत ते आत्तापर्यंत 2. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 35 रन. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. निशांतला कमबॅक करावा लागेल जर आपल्या संघाला विजयाची चव चाखायला मिळावी तर डेफिनेटली कमबॅक करावाच लागणार आहे. इथून फ्रीटचा बॉल होता. थोडासा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा इरादा फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्ञानेश सांगतायत की तुला जागेवरून मात्र यावेळेला अप्परकट खेळायचं होतं किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होता ऑन दी टोस परंतु इथे मात्र काही जमलं नाही. 9 बॉल 35ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आणि इथून मात्र क्रीज सोडावी लागते. सॅक्रिफाईस विकेट फेकावी लागते. पार्थला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कमबॅक केले निशांतने. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता. आठ बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 रनची आवश्यकता आहे. योगेश पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर करत असताना आपण पाहू शकाल. सिंगल मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. निशांत असं वाटलं आता थोडंसं कुठेतरी प्रेशराईज झालाय परंतु त्याने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला. मी चांगला गोलंदाज आहे. मला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघ संकटात सापडलाय कारण जेव्हा जेव्हा मी संघ संकटात सापडतो त्यावेळेला मात्र संघ मला बाहेर काढतो म्हणजेच एक परिपूर्ण पाठिंबा देतो. चांगला बॉल बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. अखेरकार निशांतने टाटा बाय बाय केलं की या वर्षातली ही विकेट माझी मात्र असेल ती तुझ्या स्वरूपात 2025ची. फलंदाज बाद गॉन. थँक्यू डीजे. यशवंतजी यांना थांबवतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून दातृत्व व्यक्तिमत्व ज्यांनी देणगी स्वरूपात दिलेले आहेत आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी ओगे साहेब कोपरी यांचं आगमन झालं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. 5,000 रुपये. नंदकुमार काळ्या पाटील 1,500 रुपये. शिवम ज्वेलर्स 2,100 रुपये. गजानन दाजी भगत 4,000 रुपये. दत्तू लालू भगत 2,222 रुपये. परेश पाटील कोशिंबे 5,555 रुपये. मितांश गौरव भोईर 2,000 रुपये. विजय दत्तात्रय माळी 1,111 रुपये. रेखा नंदू भोईर 500 रुपये. ज्योती जयदेव पाटील 500 रुपये. गुलाब शंकर पाटील 500 रुपये. राजेश पाटील दादा 3,858 रुपये. प्रवीणजी भोईर 1,000 रुपये. नितीनजी भोईर 1,000 रुपये. सुधाकरजी पाटील 1,000 रुपये. शंकरजी हरी पाटील 1,025 रुपये. सदानंदजी गजानन भगत 11,111 रुपये. दत्तात्रय किनी गुरुजी 1,000 रुपये. हरिचंद्रजी माळी दादा 4,000 रुपये.
जी मोटर्स 3,333 रुपये, रमेश पांडुरंग जाधव गुरुजी 2,000 रुपये, मोहनजी माळी 999 रुपये, ओम साईराम स्टोन क्रशिंग 10,000 रुपये, नितीनजी भास्कर पाटील 1,111 रुपये, प्रदीपजी भोईर 3,000 रुपये. या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर प्रथम पारितोषिक सुद्धा आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न योगेशचा जरूर होता. 2 फिल्डर येत आहेत परंतु एकच धाव मनीष बॅकअपसाठी येईल. प्रथम पारितोषिक अशोक सुकुर पाटील वैतरणा फणसपाडा वैती समाजाचे अध्यक्ष वसई तालुका यांच्याकडून प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक कैलासवासी यशवंत तुकाराम भगत सौजन्य केले मनोज यशवंत भगत यांच्याकडून. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल हेमेंद्र. हा बॉल ह्या वेळेला आपण पाहिला खेळपट्टीच्या बाहेर असावा. नो बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून. आता 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 36. 5 बॉल आणि 33 रनची आवश्यकता. फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल निघून जाईल. धीरज पाटीलच्या हातामध्ये 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतायत आणि अंपायर्स कॉल यावेळेला दर्शवतायत की या आपण चेक करूया की नो बॉल आहे का. अंपायर्स कॉल आहे. तृतीय पारितोषिक कैलासवासी हिरोबाई हरी पाटील यांच्या स्मरणार्थ शंकर हरी पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत. चतुर्थ पारितोषिक कैलासवासी अनंत रामा माळी सौजन्य नितीन अनंत माळी यांच्याकडून. 5वे पारितोषिक सौजन्य क्रियांश परेश पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर कैलासवासी विजय पांडुरंग भोईर यांच्या सौजन्य सुनील विजय भोईर. नो बॉल. अंपायर्स कॉल होता त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. 31 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका या वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्लास ब्रिलियंट टायमिंग इनक्रेडिबल ग्लोरियस शॉट. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी काळूबाई रघुनाथ माळी यांच्या सौजन्याने यांच्या स्मरणार्थ सौजन्य केले ध्रुवेश वसंत माळी यांनी. 4 बॉल 25. अजून सुद्धा गेम ऑन आहे. मॅच ऑन. चांगला बॉल हेमेंद्र मात्र यावेळेला खेळून देणार नाहीये कारण त्यांनी रीड केलं होतं परिपूर्ण. डॉट बॉल. 3 बॉल आणि विजयासाठी 25 रन. NCC नारंगी बी नारंगी संघाने जबरदस्त कमबॅक ज्या पद्धतीने केला आहे. 53-52 धावांची खेळी. धीरज पाटील सन्मान चिन्ह दिलेले आहे. जाणता राजा संघ खार्डी आणि सौजन्य केले जनार्दन भगत यांच्या माध्यमातून सायकल दिली गेले. विकेट डाऊन दरम्यान या सर्व दातृत्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हळूहळू विजयाच्या पाऊल खुणा उमटत आहेत. वर्षाच्या सरत्या दिवसाला आपण पाहू शकतायत निरोप देतोय. चांगला फटका आहे. ऑन दी ऑफ खेळला गेला. इथून मात्र आपण पाहिला तर 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 45. आकाश पाटील खूप चांगली सुरेख 7. जयेश मांगेला ॲक्युरेट आपण पाहू शकतायत DBN लाईव्हच्या माध्यमातून स्कोरिंग. साहिल मांगेला रोहित चौधरी यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि नयन तांडेल यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. संपूर्ण DBN लाईव्हची क्लॅरिटी आपण पाहिली. यावेळेला आपण पाहिलं तर सुपर 10 मध्ये संघ जाऊन पोहोचतोय. NCC नारंगी कॉंग्रॅच्युलेशन आपलं अभिनंदन. आणि लगेच मॅन ऑफ द मॅच मुकुल लगेच आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. पराभूत झालेल्या संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. चिरागजी भगत यांना विनंती करेन या आपण सन्मान चिन्ह आपल्या 2 फॉर्मॅलिटी केल्यानंतर लगेच आपण गाणं लावूया. लागल्यास तर यशवंतजी यांना आज पूर्ण रात्रभर ठेवा.